अंबरनाथच्या शिवनगरमध्ये विविध विकास कामांचे शुभारंभ। माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते शुभारंभ। अंबरनाथ पश्चिमेकडील शिवनगर येथील रस्त्याची व ड्रेनेज लाईनची खूपच दुरवस्था झाली होती, त्यामुळे येथील नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता। ही बाब माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख व येथील माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांनी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून येथील कामाला मंजुरी मिळवली व आज त्या कामाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला। माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांनी येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक 13 मधून माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांना पाठिंबा जाहीर करून निवडून आणण्याकरिता नागरिकांना आवाहन केले आहे। तर माजी नगरसेवक सुनील सोनी यांनी सांगितले की यापूर्वी उमर इंजिनियर यांच्यासारखा धडाडीचा नगरसेवक हा येथील नागरिकांना मिळाला होता आणि आता त्यात भर म्हणून माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख हे देखील येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पॅनल क्रमांक 13 मधून उभे राहणार असल्याने त्यांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व ते नक्कीच या परिसराचा भरभरून विकास करतील असा विश्वास माजी नगरसेवक सुनील सोनी यांनी व्यक्त केला। या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक उमर इंजिनियर, माजी नगरसेवक सुनील सोनी, बिलाल उमर इंजिनियर, इजहार काजी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पैनल नंबर 13 शिवनगर, नेताजी मार्केट, स्टेशन परिसर, स्वामीनगर, गांधीनगर, शास्त्री नगर, भगत सिंह नगर, सिद्धार्थ नगर, ये सब एरिया मिला के एक पैनल हुआ, जिसमें जैसा वार्ड डिक्लेयर हुआ रचना, तो मैंने अब्दुल भाई को फोन किया, अब्दुल भाई तुम आप स्वामीनगर, मैं शिवनगर, ये दोनों का पैनल मिला के लड़ेंगे। और अब्दुल भाई ने मेरी बात को नहीं टालते हुए एक जबान पे उन्होंने हाँ कहा कि उमर तू जैसा बोलेगा ऐसा करेंगे। और बाजू में हमारे सुनील सोनी भाई है, अब्दुल भाई है। तो पैनल नंबर 13 के लिए आज जो काम छोटा मोटा रुका है, जैसा कि ड्रेनेज लाइन का काम है, चेंबर का काम है, कुछ टाइल्स का काम है, तो ये छोटा मोटा काम से मैं अब्दुल भाई को बोला अब्दुल भाई ऐसा ऐसा है, तो बोले कर लेंगे। तो मुहूर्त भी उन्होंने परसों सोमवार को बोला था, लेकिन मैं बोला बुधवार को, तो बुधवार को आज का दिन का मुहूर्त अच्छा है, इसलिए मैं अब्दुल भाई के हाथ से सबसे पहला एक नारियल फोड़ के लेता हूँ और सब लोग जोरदार तालियां बजाए जैसा अब्दुल भाई नारियल फोड़े। आज इथे शिवनगर इथं आपले माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांनी काही जी कामं राहिलेली आहे त्यांच्याबद्दल माझी जी चर्चा केली होती आणि आम्ही याच्याबद्दल निर्णय घेतला की त्वरित हे सर्व कामं सुरुवात करण्यात यावी आणि हे कामाच्या तिथं पायवाटाला सुरुवात झालेली आहे। काही ड्रेनेजचे इश्यू आहे, तर उमर इंजिनियर इथं मला वाटतं 1995 पासून मला आठवतं ते काम करतात आहे आणि माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला स्टार्टिंगला ते एक नावं लिहायची चिठ्ठी असतात ना, ते बनवून दिले ते 1995 साली। तर यांचा पाठिंबा, यांची सदिच्छा आपल्या पाठिंबा पूर्वीपासून आहे। आता 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे फायनल नवीन झालेले त्यामध्ये शिवनगरचा भाग पण स्वामीनगर याला जोडला गेलेला आहे। त्या ज्या वेळेला जोडला गेला त्याची माझी चर्चा झाली होती की कशा प्रकारे रिझर्वेशन होईल, त्या प्रकारे आपण एक दुसऱ्याला मदत करू आणि त्यांनी मला आता नवीन याच्याप्रमाणे समर्थन देण्याचं ठरवलं। मला सांगितलं माझा पाठिंबा तुम्हाला आहे, चांगलं काम करणारा माणूस नगरपालिकेमध्ये जायला पाहिजे, यासाठी मी तुमच्या पाठिंबा आहे। आणि मी पण त्यांना प्रॉमिस केलेलं आहे की येणाऱ्या पूर्ण 5 वर्षामध्ये तुमच्या मान्यतेने, तुमच्या विचाराने या विभागाचा आणि शहराचा आपण विकास करू। तर त्याची आज सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला, मला मदत करायची आश्वासन दिलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। वार्ड क्रमांक 13 याचे काही ड्रेनेजची व इतर कामाचे सुशोभीकरण झाले आहे। मी या वार्ड क्रमांक 13 मध्ये असं सांगतो की वार्ड क्रमांक 13 शिवनगर आणि स्वामीनगर एक झाला। या शिवनगरच्या रहिवाशांसाठी पहिले एक धुरंधर नगरसेवक होते, आता 2 झाले। मग याचा अर्थ विचार करा कुठल्या प्रकारे तुमचा विकास होणार याचा, हे सगळं सांगून मी स्वार्थीपणाने यावेळेस यांना चांगल्या प्रकारे सगळ्यांनी मतदान करावं, निवडून द्यावं ही सगळ्यांना विनंती। जय हिंद, जय